अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती लागलाय। अपघाताच्या कारणापर्यंत त्यामुळे पोहोचता येणार आहे। नेमकं विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं महत्त्व काय आहे याविषयीची माहिती निवृत्त ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांच्याकडून जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। बघूया ग्रुप कॅप्टन विनायक देवधर यांच्याशी। सर, बॉक्स तर सापडलेला आहे, परंतु आता साधारणतः किती कालावधीनंतर संपूर्ण माहिती आपल्याला कळू शकणार आहे? एक उदाहरण द्यायचं झालं तर एकच इंजिन आपण पकडलं तर त्या इंजिनाचं आरपीएम काय आहे, इंजिनमध्ये टेम्परेचर काय आहे, त्या ब्लेडचं टेम्परेचर काय आहे, अशा खूप अनेकविध गोष्टी असतात की ज्या या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतात आणि या रेकॉर्ड होतात एका चिपवरती आणि त्या कोडिंग करून त्या रेकॉर्ड होत असतात। त्यामुळे याला आपलं डिकोडिंग करावं लागतं त्याचं ॲनालिसिस करण्याकरता। तसंच दुसरं असतं की हे जे ब्लॅक बॉक्स असतो, आपण जरी त्याला ब्लॅक बॉक्स म्हटलं तर ह्या ऑरेंज रंगाचा असतो, सो दॅट आपल्याला दुरून दिसू शकतो, पाण्यामध्ये दिसू शकतो। आणि हा जो ब्लॅक बॉक्स असतो हा आपण ॲक्च्युली आगीत जरी ठेवला तरी त्याला मिनिमम मला वाटतं 5 की 10 मिनिटं तो जरी आगीत राहिला तरी त्याला काहीही होत नाही। पाण्यामध्ये तो कित्येक महिने राहिला तरी त्याला काही होत नाही, अशी याची रचना केलेली असते। ही जी ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम असते हे जेवढे काही पॉसिबल आपण त्याला सिनॅरिओ म्हणू शकतो, दृष्टिकोन म्हणू शकतो, ते पॉईंट लिहितात किंवा त्यांची नोंद करतात आणि मग प्रत्येक पॉईंटवरती चर्चा होते की हा पॉईंट खरोखरच योग्य आहे की हे शक्यच नाही आहे, मग तो पॉईंट डिस्कार्ड केला जातो। असं करत 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 सगळे पॉईंट सोडून मग एकाच पॉईंटला शेवटी येतात की हाच फक्त एक जो मुद्दा आहे त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला असावा। हे सगळे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं डिस्कशन होतं, सायंटिफिक डिस्कशन होतं, ॲनालिसिस होतं, त्याच्यावरनं फक्त हे ठरतं। ऑफिशियल रिपोर्ट साधारणतः 4 आठवड्यामध्ये आपल्याला मिळायला काही हरकत नाही, प्रिलिमिनरी रिपोर्ट। आणि मग डिटेल रिपोर्ट त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक माहिती असते। असा रिपोर्ट याला जवळपास 1 वर्षभर तरी लागेल, पण महिन्याभरामध्ये आपल्याला कळेल की विमानामध्ये ॲक्च्युली काय झालं होतं। तर अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात एटीएसची एंट्री झाली आहे। अपघात स्थळावरून एटीएसने विमानाचा डीव्हीआर ताब्यात घेतलाय। विमानावर आणि विमानाच्या आत देखील सीसीटीव्ही असतात, त्यांनी कैद केलेली दृश्ये डीव्हीआरमध्ये रेकॉर्ड होतात। मात्र यामध्ये एक बाब अडचणीची ठरू शकते, ती म्हणजे ब्लॅक बॉक्स प्रमाणे डीव्हीआरच्या भोवती अभेद्य असं कवच नसतं। त्यामुळे डीव्हीआर कुठल्या स्थितीत आहे, त्यातून दृश्य मिळवता येतात का ते डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्येच कळू शकणार आहे।